नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. जय महाराष्ट्रला सूत्रांनी ही सगळी माहिती दिलेली आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकरांना बोलवून घेतलं गेलेलं होतं. तिथे चर्चा झाली आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश चाकणकरांना दिलेत असं समजतंय. प्रतिनिधी मनोज दयाळकर या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत. मनोज. खरा त्यांचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्यामध्ये रुपाली चाकणकर यांचे देखील धुतानाचे आपण फोटो समोर आलेले होते आणि त्यानंतर आपण या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं होतं. त्यानुसार विरोधकांकडून मागणी केली जात होती की रुपाली चाकणकर यांची राजीनामा करून, पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः रुपाली चाकणकर यांना फोन केलेला आहे आणि त्या फोन नंतर रुपाली चाकणकर हे वर्षा निवासनी दाखल झालेले आहेत आणि दोघांमध्ये आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुपाली चाकणकर यांच्यामध्ये चर्चा देखील झाली आणि त्यामध्ये अशोक खरात यांचे जे व्हिडिओ समोर आलेले होते आणि रुपाली चाकणकर यांचे जे फोटो समोर आलेले होते त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपण मिळत रुपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याची मागणीही केलेली आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर हे सुनीता पवार यांची भेट घेतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनाम्याची मागणी केली आणि त्या संदर्भात रुपाली चाकणकर भेट घेऊन सुनीता पवार यांची जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या संदर्भात देखील चर्चा करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर सुनेत्रा पवार ह्या काय आपला निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण आपण या ठिकाणी विरोधक आक्रमक झालेले आहेत. विरोधकांनी सातत्याने रुपाली चाकणकर यांची राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी रुपाली चाकणकर यांना बोलून मनोज, तुम्हाला थोडंसं थांबवते. पुन्हा एकदा पुढच्या तपशिलांसाठी तुमच्याकडे येते. सध्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीताई, आता जी बातमी आपण बघतोय जय महाराष्ट्रला सूत्रांकडून असं समजतंय की मुख्यमंत्र्यांनी थेट चाकणकरांना राजीनामा द्या असं सांगितलेलं आहे. उशीर झालाय का पण राजीनामा द्या असे आदेश द्यायला? आताच्या घटनेला मला असं वाटतंय की 3 दिवसात राजीनामा घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे खरंच हात जोडून आभार. आणि पहिल्यांदाच आपण बघतोय की काहीतरी कारवाई झाली आहे. आतापर्यंत त्यांनी प्रत्येक प्रचंड विलंब केला होता, पण या बाबतीत मात्र त्यांनी कारवाई केली म्हणून मी म्हटलं आभार त्यांचे. पण याच्या पुढे इथेच थांबत नाही. हा त्यातला पहिला टप्पा झाला. याच्यात आता अनेक गोष्टी होणं गरजेचं आहे. आता जेवढी लोक याच्या मागे होती त्यांची एक तर चौकशी झाली पाहिजे. सगळे जे त्याच्या मागचे छोटे चेहरे होते ते सगळे बाहेर आले पाहिजेत. आणि जी माणसं तिथं ते उष्ण जल घेऊन जायची, ते घाण जल जे ते खारात द्यायचे, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजेत. आणि एवढंच नाही तर ज्या ज्या प्रकरणात पीडितांच्या केसेस रुपाली चाकणकरांनी दाबल्या, ज्या ज्या केसेस बंद केल्या, जसं मी म्हटलं आज सकाळच्या पत्रकार यांनी दाबली होती, त्या सगळ्या फाईल्स रिओपन झाल्या पाहिजेत. पहिलंच रुपाली चाकणकरांवर FIR होऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण असे असंख्य लोक आता पुढे येतील की जिथे जिथे त्यांनी आयोगाकडे कंप्लेंट्स केल्या होत्या आणि त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही. तर म्हणून रुपाली चाकणकरांना याची शिक्षा झाली पाहिजे, तेव्हा मात्र मला शांती मिळेल. पण अंजलीताई, मुख्यमंत्र्यांना राजीनामा का मागावा लागतो? इतक्या मोठ्या पदावर आपण असताना, दडदडीत पुरावे समोर येत असताना नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा का त्यांच्याकडून दिला गेला नसावा? त्यांना नैतिक जबाबदारी आपण कोणाकडनं अपेक्षा करतोय? म्हणजे एखादी चांगली व्यक्ती असेल की ज्यांना जनाची नाही मनाची लाज असेल, अशा व्यक्तीकडनं आपण अपेक्षा करू शकतो. यांना असती तर हे सगळे अशी कृत्य त्यांनी केलीच नसती. अंजलीताई, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राशी या संदर्भात सविस्तरपणे बोललात यासाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता चाकणकरांना आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्या असे आदेश दिले गेलेले आहेत असं समजतंय. या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया काय आहे आपण ऐकूया. राज्यातील संवेदनशील महिला नेतृत्व आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा चाकणकर ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा वहिनींनी भूमिका घेणं अपेक्षित होतं. या निमित्ताने सुनेत्रा वहिनींच्या भूमिकेचा खमकेपणा महाराष्ट्राला बघायला मिळाला असता. दुर्दैवाने सुनेत्रा वहिनींनी ही संधी गमावली. कारण सुनेत्रा वहिनींनी जर ही भूमिका मांडली असती तर कदाचित महाराष्ट्रातल्या महिलांना
अधिक आश्वस्त वाटलं असतं की महिला नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. मात्र पक्षातल्या महिलेला वाचवण्याचाच प्रयत्न तटकरे आणि या सगळ्या मंडळींकडून झाला हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. पण असो, लढाई अजून संपलेली नाही. निव्वळ राजीनाम्याने विषय संपत नाही. मी सकाळीही म्हटलेलं आहे, मी पुन्हा त्याच्यावर ठाम आहे. चाकणकरांना सहआरोपी करा, चाकणकरांची अटक करा, चाकणकरांची नार्को टेस्ट करा. तर या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी जय महाराष्ट्राला काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे, ती सुद्धा आपण ऐकूया. आमची मागणीच होती की तातडीने आपण राजीनामा घेतला पाहिजे आणि मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनस्वी आभारी आहे. महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींकडनं मी त्यांचा आभार मानते की त्यांनी या माता भगिनींना आश्वासित केलं की कुठलंही गैरकृत्य करणारं माझ्या सरकार तरी त्यांना माफी नाही आणि त्यांनी त्या पद्धतीने त्याच्यामुळे घेतलेला राजीनामासाठी आणि माननीय खरंच शतशः आभार आहोत की महिलांना त्यांनी लाडक्या बहिणींना आश्वासित केल्याबद्दल. शी इज अ पार्टनर इन अ क्राईम. त्या क्राईम मध्ये ती पार्टनर आहे. 1 वर्षापूर्वी खेमनार म्हणून पत्रकारांनी याबाबत बोललं गेलं होतं आणि त्याच्यानंतर या बाईंनी त्याला दम दिला. पोलिसांना सांगितलं याच्यावर केस करा. म्हणजे त्याच्यानंतर वर्षभर हे त्या रेपिस्टचे काम चालू राहिलं कुणामुळं? तर या महिला आयोग अध्यक्षामुळे. म्हणजे रक्षकच भक्षक झाले. तर शासकाने काहीतरी केलं पाहिजे होतं ना. पण तरी ती राहिली त्या पदावर. याचं तर आम्हाला आश्चर्यच वाटतंय की हे काय पहिले नाही, बऱ्याच गोष्टी दादांच्याही कानावर आम्ही त्यावेळेस टाकल्या होत्या. परंतु ह्या जादूटोण्यावाल्या बाई काय करत होत्या काही कळत नव्हत्या. तिचा आका निश्चित कोणीतरी आहे. पण आता जर मुख्यमंत्री देवाभाऊंनी राजीनामा मागितला असेल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे की आज आमच्या महिलांना एखादी चांगली कोणीतरी अध्यक्ष आणि महिलांसाठी काम करणारी मिळेल ही आम्ही अपेक्षा करतो.